लातूरच्या वाहतूक कोंडीवर मोठा निर्णय. 100 ट्रॅफिक वॉर्डन, नो पार्किंग झोन आणि वन वे रस्त्यांची तयारी. लातूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, चौकांमध्ये तासनतास अडकलेली वाहने, अनियंत्रित पार्किंग आणि अतिक्रमणामुळे नागरिक हैराण. आता या समस्येवर मोठा आणि ठोस निर्णय घेण्यात आला आहे. आज 11 मार्च 2026 रोजी लातूर महानगरपालिकेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे, महानगरपालिका आयुक्त मानसी मीना यांच्या पुढाकाराने वाहतूक समस्येवर महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर स्नेहल उटगे, विरोधी पक्षनेते देवीदास काळे तसेच RTO आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या निर्णयांचा भाग या बैठकीत शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महानगरपालिकेमार्फत 100 ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करण्याचा प्रस्ताव, प्रत्येक चौकापासून 50 मीटरपर्यंत नो पार्किंग झोन, शहरातील काही प्रमुख रस्ते वन वे करण्याचा अभ्यास, बेकायदेशीर पार्किंगवर टोईंग व्हॅनद्वारे कारवाई, रस्त्यांवरील अतिक्रमण आणि अनधिकृत फ्लेक्स हटवण्याची मोहीम, वाहतूक व्यवस्थेचे मॉडेल तयार करण्यासाठी PVR चौक येथे पायलट प्रोजेक्ट राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 12 मार्च रोजी सकाळी 9 वाजता पोलीस अधीक्षक अमोल तांबे, प्रशासनातील अधिकारी PVR चौकाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. सर्व विभागांनी समन्वयाने काम केल्यास लातूर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लातूर लाईव्हला फॉलो करा. लातूरच्या वाहतूक कोंडीवर मोठा निर्णय. 100 ट्रॅफिक वॉर्डन, नो पार्किंग झोन आणि वन वे रस्त्यांची तयारी. लातूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, चौकांमध्ये तासनतास अडकलेली वाहने, अनियंत्रित पार्किंग आणि अतिक्रमणामुळे नागरिक हैराण. आता या समस्येवर मोठा आणि ठोस निर्णय घेण्यात आला आहे. आज 11 मार्च 2026 रोजी लातूर महानगरपालिकेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे, महानगरपालिका आयुक्त मानसी मीना यांच्या पुढाकाराने वाहतूक समस्येवर महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर स्नेहल उटगे, विरोधी पक्षनेते देवीदास काळे तसेच RTO आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या निर्णयांचा भाग या बैठकीत शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महानगरपालिकेमार्फत 100 ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करण्याचा प्रस्ताव, प्रत्येक चौकापासून 50 मीटरपर्यंत नो पार्किंग झोन, शहरातील काही प्रमुख रस्ते वन वे करण्याचा अभ्यास, बेकायदेशीर पार्किंगवर टोईंग व्हॅनद्वारे कारवाई, रस्त्यांवरील अतिक्रमण आणि अनधिकृत फ्लेक्स हटवण्याची मोहीम, वाहतूक व्यवस्थेचे मॉडेल तयार करण्यासाठी PVR चौक येथे पायलट प्रोजेक्ट राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 12 मार्च रोजी सकाळी 9 वाजता पोलीस अधीक्षक अमोल तांबे, प्रशासनातील अधिकारी PVR चौकाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. सर्व विभागांनी समन्वयाने काम केल्यास लातूर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लातूर लाईव्हला फॉलो करा.